समास 3 निस्पृह शिकवण. अत्यंत दुर्लभ असा नरदेह मिळाल्यावर त्याचे खरे सार्थक करावे म्हणून श्री समर्थ अतिशय तळमळीने आपल्याला शिकवत आहेत. आळस, वाईट संगती, अविवेक यांचा संपूर्ण त्याग करून संपूर्ण दिनचर्याच बदलावी. बळजबरीने साधनेला लागावे. सर्वात मोठा शत्रू जो आळस तो येणारच नाही हे अत्यंत सावध राहून बघावे आणि मनापासून अभ्यास करावा आणि जीवनाचे खरे सार्थक करून समाधानात राहावे. श्रीराम. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश, विवेक पहावा. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळ उठिला तरुणपणी. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाणा. काही मिळेना कोणा, काये म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही, अंतरयामी. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे वळेना, अभ्यासाकडे. लिहिणे नाही वाचणे नाही, पुसणे नाही सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. आपणास काहीच येना, आणि शिकवलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना, बोल ठेवी. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक, कैसे घडे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. तरी मग अभ्यास केला, पाहिजे विवेकाचा. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन. येत्नी आळसाचे दर्शन, होऊच नये. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. पदप्रबंध श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद, होत आहे. कोणे प्रसंगी काये म्हणावे, ऐसे समजोन जाणावे. उगेची वा उगे शिणावे, कासयासी. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे. जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण. ज्याची जैसी उपासना, तेची गावे चुकावेना. राग ज्ञाना ताळ ज्ञाना, अभ्यासावे. साहित संगीत प्रसंग माने, करावी कथेची घमशाने. अर्थांतर श्रवण मनने, काढीत जावे. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे, स्मरण अंतरी. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा, अर्थमनी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास 3. श्रीराम.